महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. ममता बॅनर्जी किती हुकुमशाही वृत्तीचे आहे ते समजून घेण्यासाठी एकट्या दिनेश त्रिवेदी यांचं उदाहरण पुरेसं आहे. तृणमूल काँग्रेसचे त्रिवेदी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. त्यांनी 2012चा अर्थसंकल्प सादर करताना प्रवासी भाडेवाढ केली. म्हणजे रेल्वे त्यावेळी तब्बल 8 वर्षानंतर भाडेवाढ करत होती. पण प्रवासी भाडेवाढ केली या एकमेव कारणामुळं ममता बॅनर्जी संतापले आणि त्यांनी दिनेश त्रिवेदी यांना रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मोठा पेच निर्माण झाला, पण ममता मागे हटल्या नाहीत. त्यांनी त्रिवेदी यांचा राजीनामा घेतला आणि त्यांच्या जागी मुकुल रॉय यांना रेल्वे मंत्री केलं. पुढं त्रिवेदी भाजपमध्ये गेले. मुकुल रॉयसुद्धा भाजपमध्ये जाऊन पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये आले. तर अशा या ममता बॅनर्जी यांची सध्या मोठीच राजकीय कोंडी झाल्या आणि त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. तर ममता बॅनर्जी यांची बंगालमधली सत्ता गेली आणि त्यांच्या साम्राज्याची अक्षरशः वाताहत झाली. एखाद्या राजकीय नेत्याची किंवा पक्षाची किती वेगानं घसरण होऊ शकते आणि वाईट अवस्था होऊ शकते हे तृणमूल काँग्रेसकडं बघितल्यानंतर लक्षात येतं. राजकारण सत्ता केंद्री बनतं तेव्हा काय होतं, त्याचे परिणाम काय असतात हे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये सध्या बघायला मिळतं आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत प्रतिकूल बनली. 2011मध्ये ज्या दमदार पद्धतीनं त्यांनी बंगालच्या राजकारणात सत्ता स्थापन केली होती, त्याच ममता बॅनर्जी यांच्यासमोर 2026मध्ये सर्वात मोठं राजकीय संकट उभं ठाकलं आहे. स्वतःच्या बळावर तृणमूल काँग्रेस उभी करणाऱ्या आणि सलग 15 वर्षे बंगालमध्ये सत्ता टिकवणाऱ्या ममता बॅनर्जी यांना 2026च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. हा पराभव म्हणजे तरी किती होता? भाजपला 45.84% आणि तृणमूल काँग्रेसला 40.80% मतं मिळाली. भाजपला 2,92,24,804 मतं मिळालीत, तर तृणमूल काँग्रेसला 2,60,13,377 मतं मिळालीत. म्हणजे अवघ्या 32-33 लाख मतांचा फरक आहे. म्हणजे SIRमध्ये भाजपच्या निवडणूक आयोगानं 92 लाख मतदार वगळले होते, तरीसुद्धा तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजपला फक्त 32 लाख मतं जादा मिळाली. याचा अर्थ ममता बॅनर्जी यांचा जनाधार संपलाय असा होत नाही. तर पश्चिम बंगालच्या जनतेनं पराभवाती ममता बॅनर्जी यांना मोठं समर्थन दिलं आहे. मात्र पराभव सत्ता गेली आणि सगळा खेळच पालटला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्याकडे गेली 15 वर्षे डोळे वर करून बघायची कुणाची हिंमत नव्हती. तिथं सत्ता गेल्यानंतर काही दिवसातच त्या पक्षाचा 2ऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या अभिषेक बॅनर्जीला एका गल्लीत अंडी फेकून मारली जातात, त्याला धक्काबुक्की केली जाते. पाठोपाठ बंडावर बंड होऊ लागली. कालपर्यंत त्यांच्यासोबत असलेले नेते उघडपणे बंड करू लागलेत. आधी सरकार गेलं, त्यानंतर आमदारांनी साथ सोडली आणि आता खासदारांनीसुद्धा बंडाचं निशाण फडकावले. अवघ्या 40 दिवसात ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण राजकीय साम्राज्य विस्कळीत झालं आहे. एखाद्या वादळानं सगळं उडून जावं तसं एका पराभवानं झालं आहे. आज त्यांच्यासोबत मोजके आमदार आणि काही खासदार उरलेत. संकट एवढ्यावरच थांबताना दिसत नाही. आता तृणमूल काँग्रेस आणि तिच्या निवडणूक चिन्हावर सुद्धा संकट आलेलं आहे. त्या अर्थानं ममता बॅनर्जी या लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पंक्तीला येण्याची चिन्ह दिसत आहेत. म्हणजे अवघ्या 40 दिवसात हे सगळं कसं काय बदललं असा प्रश्न कुणालाही पडल्या वाचून राहत नाही. म्हणजे 4 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपनं 207 जागावर विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसला फक्त 80 जागा मिळाल्या. स्वतः ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातनं पराभूत झाल्या. 2011 पासून त्या या मतदारसंघातून जिंकत होत्या. या निकालासह तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. निकालानंतर महिनाभरातच म्हणजे 3 जूनला 58 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. ममता बॅनर्जी यांच्या विरोधातलं हे पहिलं मोठं बंड होतं. त्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना अधिकृत मान्यता दिली. तृणमूल काँग्रेसनं शोभनदेव भट्टाचार्य यांचं नाव पुढं गेलं होतं, मात्र ते मान्य झालं नाही.
त्यानंतर 5च दिवसांनी म्हणजे 8 जूनला तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षातल्या सगळ्या पदांसह राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. काही वेळानंतर TMCच्या म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या 11 खासदारांची भाजप नेते भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. ज्यावेळी ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबतच्या बैठकीत होत्या, त्याचवेळी त्यांच्या पक्षातल्या खासदारांनी बंड केलं होतं आणि या बंडखोर गटानं आपल्या बाजूनं 20 खासदार असल्याचा दावा केला आणि या गटानं काकोली घोष यांची नेता म्हणून निवड केली आणि NDAला पाठिंबा जाहीर केला. ममता बॅनर्जी यांच्याबद्दल एवढा रोष काय? तर तृणमूलच्या बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे की त्यांची नाराजी ही ममता बॅनर्जी यांच्याबद्दल नाही, ती अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल आहे. ममता बॅनर्जी पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून राहाव्यात अशी आपली इच्छा आहे, मात्र अभिषेक बॅनर्जी यांना पक्षात स्थान नसावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अभिषेक बॅनर्जी यांच्या दादागिरीची किंमत पक्षाला चुकवावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी हा बॉस कल्चरच्या विरोधातला संघर्ष असल्याचं म्हटलंय. बंडखोर खासदार सुखेंदू शेखर राय यांनी माध्यमांना सांगितलं की RG कर प्रकरणात म्हणजे बंगालमधलं जे गाजलेलं बलात्कार प्रकरण होतं, त्या प्रकरणासंदर्भात मी उघडपणे प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मला पक्षात एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. मी फक्त काही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशीची मागणी केली होती, कारण पुरावे नष्ट करण्यात त्यांची भूमिका असल्याचा मला संशय होता. लोकसभा खासदार काकोली घोष यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणतायत की मी 40 वर्षे ममता बॅनर्जींच्या सोबत आहे. त्या माझ्या मार्गदर्शक गुरु आणि नेते आहेत. त्या सत्तेबाहेर होत्या, त्यावेळीसुद्धा मी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे सत्ता गेल्यामुळे मी त्यांना सोडलं असं म्हणणं चुकीचं आहे. मात्र गेल्या 3-4 वर्षात अपेक्षेप्रमाणे काम झालं नाही. अनेक आर्थिक गैरव्यवहार उघड झालेत. शिक्षण, आरोग्य आणि चित्रपटसृष्टीसारखी क्षेत्र जवळपास ठप्प झालेत. कायदा सुव्यवस्थेची स्थितीही चांगली राहिलेली नाही. काही नेत्यांच्या दबावाखाली सरकारी अधिकारी काम करत होते असे आरोप करून राज्याच्या विकासासाठी आपण वेगळा मार्ग स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला आहे. Things have been getting bad to worse and I have been with Mamata Banerjee for 40 years. She has been my guide, my mentor and my leader, and I have been with her even in the days when she was not in power. I have contested in 5 elections and lost before 2009. So it is useless to say that just because she is not in power in West Bengal, I have left. It is not that. I was with her when she was not in power. But at that time there was a policy which was pro-people agenda for poor people of the state of West Bengal. When she was not even the chief minister, she was working for the people. But in the last 3-4 years, the work has been suboptimal. Their development has been suboptimal. Lot of financial irregularities have cropped in, which are being proved today. Different sectors like education, health, the film industry has absolutely collapsed. Law and order was not optimum. The pressure was too much on the government officers to work according to whims and fancies of certain leadership, which is not congenial working atmosphere for development of a state. And now the people's verdict have proven what I am trying to tell you. So we want to work for the development of the state and for national interest and safety security of the nation. That is why we want to work separately. आता ममता बॅनर्जींच्याकडे उरलंय काय? तर त्यांची 15 वर्षाची सत्ता गेली. त्यानंतर महिनाभरात जवळपास 60 आमदारांनी त्यांची साथ सोडली. आज खासदारांनी बंड पुकारलं. ममता बॅनर्जींनी उभे केलेली तृणमूल काँग्रेससुद्धा त्यांच्या हातातून निष्ठत असल्याचं चित्र दिसतंय. बंडखोर आमदार आणि खासदार दोन्ही गट आपलीच खरी तृणमूल काँग्रेस असं म्हणतायत. संविधानानुसार एखाद्या पक्षातले 2/3 सदस्य फुटले तर त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. तृणमूल काँग्रेसमधल्या 2/3 आमदार आणि खासदारांनी बंड केला असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं बंडखोरांनी विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. आता ममता बॅनर्जी यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे पक्ष आणि निवडणूक चिन्ह वाचवणं.
यासाठी TMCने न्यायालयीन लढाई सुरू केली. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या विरोधी पक्षीय नेते म्हणून झालेल्या निवडीला आव्हान देत तृणमूल काँग्रेसनं कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची सुनावणी आता 11 जूनला होणार आहे. दरम्यान काकोली घोष यांना मुख्य सचेतक पदावरून हटवून त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती केल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी लोकसभा सचिवालयाला आधीच दिल्याचं समोर आलेलं आहे. आता बंडखोर खासदारांनी तातडीनं राजीनामा देण्याऐवजी किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी स्वतःला NDAला पाठिंबा देणारा स्वतंत्र गट म्हणून सादर करण्याची रणनीती आखली. यामुळे पक्षांतरविरोधी कायद्यापासून संरक्षण मिळू शकतं. मात्र आता परिस्थिती अशी बनली की बंडखोर गट आणि पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करू शकतो. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जसं घडलं तसंच काहीसं बंगालमध्ये होण्याची शक्यता आहे. खरी TMC कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष आणि अखेरीस निवडणूक आयोग घेऊ शकतो आणि शेवटी ही लढाई सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. सत्तेत असताना सहकाऱ्यांची जुळून घेण्याऐवजी हुकुमशहासारखं ममता बॅनर्जी वागल्या. त्यामुळं संधी मिळताच मोठ्या संख्येनं सहकाऱ्यांनी वेगळी वाट पकडली. अर्थात ममता बॅनर्जी यांनी विचारधारेचं राजकारण कधीच केलं नाही. त्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढल्या, तसं त्याआधी त्या भारतीय जनता पक्षासोबत NDAमध्ये सुद्धा होत्याच. बंगालची जनता फार सुसंस्कृत, प्रगल्भ, विचारधारा मानणारी वगैरे म्हटली जाते. त्यांनीही कधी विचारधारा वगैरे गोष्टींना थारा दिल्या तर दिसत नाही. म्हणजे कम्युनिस्ट राजवटीपासून भाजपच्या राजवटीपर्यंत व्हाया ममता बॅनर्जी असा सहज प्रवास बंगालच्या जनतेने केला आहे. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींच्यामुळं ममता बॅनर्जी यांची मोठी कोंडी झाल्याचं दिसून येतं. सत्तेत असताना वाघिणीसारख्या भासणाऱ्या ममता गलितगात्र झाल्या आहेत. एरवी इतर विरोधकांना आणि इंडिया आघाडीलाही फारशा न जुमानणाऱ्या, न मोजणाऱ्या ममतांना आता इंडिया आघाडीची गरज वाटू लागली. भाजपच्या आक्रमक नीतीमुळं सध्याच्या राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना रस्ता दिसत नाही. या संकटातून त्या कशा बाहेर पडतात हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.